नताशा तुला खोली नंबर 303 मध्ये घेऊन गेली, तिथे तिने तुला ड्रग्ज दिले. पुढे टोचन द्या, मग सांगते. अंडर नार्कोटिक्स ऍक्ट मी तुम्हाला अटक करू शकतो. अजिबात कठीण नाही माझ्यासाठी ते. त्यामुळे माझ्या कारवाईत अडथळा आणायचा नाही. इज दॅट क्लिअर? सर ऐका, तुम्ही कोण? हे कोण? कुठून आले? हा प्रश्न मी तुम्हालाही विचारू शकतो. हे आमचं घर आहे. बाजूला मला सावनीशी बोलायचं. नाही, तुम्ही आज जाऊ शकत नाही. का? मी इथून हलणार नाही. हे पोलिसांच्या कामात ढवळाढवळ करणं हे फॅमिलीचा आजार दिसतो तुमचा. बघा मिरजकर, माझ्या कामात जर मध्ये आलात ना तर मी कोण बाई कोण पुरुष काय वय आहे काही बघणार नाही. नका बघू, अटक करा. मी माधव मिरजकर, वय वर्ष 68 आणि ही माझी बायको, वय वर्ष 65. आम्ही सिनियर सिटीजन आहोत. हे बघा, हे आमचं घर आहे. तुम्ही अचानक आमच्या घरात आला आणि याला कुठलाही कायदेशीर आधार नाहीये. तुमच्याकडे पेपर्स वगैरे आहेत का? नाही, ही सदिच्छा भेट आहे ना, ही आत्ता नको, नंतर. आम्ही इथून हलणार नाही. बघा आजोबा, मुळात तुमची सावनी सापडली ती आमच्यामुळे. नाही, कळलं. आपण त्याबद्दल एक चर्चासत्र अरेंज करूया. ते आत्ता नको, नंतर करूया आपण. हे बघा, तुम्ही जबरदस्ती केलीत ना तर याचा व्हिडिओ केला जाईल आणि तो सगळीकडे पसरवला जाईल. आम्ही पसरवू शकतो. मग तुम्हाला जगाला उत्तरं द्यावी लागतील आणि मग सावनीकडनं तुम्हाला उत्तर मिळेल. हे बघा, हे आमचं घर आहे. कुठला चौक नाही किंवा तुमचं पोलीस स्टेशन नाही. इथे कोणीही गुन्हेगार नाही, आरोपी नाहीये. कळलं का? तुम्ही इथे मनमानी नाही करू शकत. आणि जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आम्हाला अटक करा ना, काही हरकत नाही. पण आम्ही इथून हलणार नाही. माझ्या नातीला आता कसलाही त्रास मी होऊ देणार नाही. तिची इच्छा असेल तेव्हाच ती बोलेल. तिच्यावर आता कसलीही जबरदस्ती करायची नाही. निघा तुम्ही. जमदाडे यांना इथून एकतर हलव नाही तर बरोबर घेऊन चल. सर 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 सिनियर सिटीजन आहेत त्या. तुझा सिनियर आहे. येस सर, पण आपल्याकडे वॉरंट नाही आहे आता. कुठल्या बेसिसवर उचलणार आपण त्यांना? तुमची इमेज सिनियर्सला उत्तर द्यावं लागेल. तुमच्याकडे बघून सोडतोय, पण मी येईन. परत येईन लवकरच. थँक्यू. हा, नाही ती फाईल देऊन टाका. मॅडम, शेरेकरांचं केबिन पलीकडे. नाही सर. हॅलो सर, आय एम बोशुंधरा. काय धरा? बोशुंधरा गोडबोले. बोशुंधरा म्हणजे? सर, मराठीत जसं वसुंधरा असतं ना तसं बंगालीत बोशुंधरा असतं. आणि माझी आई बंगाली आहे. नाव आईने ठेवलंय, पण बाबा माझे महाराष्ट्रीयन आहे म्हणून बोशुंधरा गोडबोले. अच्छा, म्हणजे संयुक्त महाराष्ट्र आणि बंगालची फाळणी एकत्र येतात. बसा. थँक्यू सर. कळलं ना? म्हणजे एवढंच होतं. हरकत नाही. बोला, काय काम होतं? सर, आय एम फ्रॉम फॉरेन्सिक डिपार्टमेंट, क्राईम्स इन इन्व्हेस्टिगेशन, लॅब नंबर 39. अच्छा, तुम्ही फॉरेन्सिक कडून आलात? काय आम्हाला पत्रकार बघायची एवढी सवय की गळ्यात असं काय दिसलं की पत्रकार. सॉरी हा. बोला, काय काम काढलं? सर, तुम्ही मागे एक रेट टाकली होती, त्याच्या एव्हिडन्सचे फिंगरप्रिंट रिपोर्ट मागवले. सुरू करा. येस सर. सर, हे बघा, हे सगळे एव्हिडन्स आत्ताच्या आत्ता फॉरेन्सिकला पाठवा. साखळीचा रिपोर्ट मला लवकरात लवकर पाहिजे. आय रिपीट, लवकरात लवकर. ते आणले.
तुम्ही फॉरेन्सिकच्या असून तुमचं हँडलिंग सॉलिड आहे. काय सर? काय नाही, मलाच कळत नाहीये. ते खूप वेळ लावला ना तुम्ही. रेड मी केव्हा मारली, तुम्ही रिपोर्ट आता आणताय. सर ते आम्हाला वर्कलोड खूप असतं ना. आम्ही रिकाम टेकले. सर आमचं काम पण तर किचकट असतं. आमचं इतकं सोपं काम आहे ना, हे पेन कसे भरले, इतकं सोपं. अहो प्रत्येकाला वाटतं आपण पोलीस आहोत. आमचं काय म्हणजे सर नाही कळत. नो प्रॉब्लेम. बरेचदा मलाही कळत नाही मॅडम. आता आणलेत रिपोर्ट तर ते समजून सांगा बरं मला. ओके सर. सर यातला पहिला फिंगरप्रिंट आहे मीना बचकेच. मीना बचके ढगात गेली मॅडम. दुसरा सावनी मिरजकर. धावणी मिरजकर घरी पोहोच. ओके. आणि सर तिसरा आहे राघोबा झेले. राघोबा झेले आज ढगात जाणार होता, तो वाचला. आणि सर अजून एक आहे. उईमा. नाही तुमची नाही, खुर्चीची चूक असणार. सॉरी हा सर. तर अजून एक रिपोर्ट आहे सर, चौथा. हे बघा, पुरुषाचा आहे सर हा. पुरुषाचा? हा सर. नक्की मेल? हा सर मेल आहे डेफिनेटली. पण सर हा एक्झॅक्टली कोणाचा हे कळलं नाहीये. आणि सर ह्याचे रेकॉर्ड नाहीये सर आमच्याकडे. ते आमचं काम आहे मॅडम. म्हणजे शोधाशोधी करणं वगैरे हे पोलिसांचं काम नाही का. तुम्ही विज्ञान, आम्ही भूगोल. एक मिनिट हा मॅडम. आणि तुम्ही ना इथेच उभ्या राहा, आलो नका. हा बोला मॅडम. विजय, गुड न्यूज आहे. वेंगसरकर सरांनी डेड बॉडीच्या DNA टेस्टची परवानगी दिली आहे. आज ऑर्डर जाईल. येस, क्या बात आहे मॅडम. सॉलिड सॉलिड सॉलिड. नाही मॅडम, म्हणजे ही खूपच आनंदाची गोष्ट आहे हो. नाही ह्याच्यामुळे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. मी करतो मॅडम तुम्हाला फोन. हा हो चल. ओके बाय विजय. हा वा वा. अहो काय, माझं फार महत्वाचं काम झालं म्हणून मी एकदम खुश झालो. चहा घेणार वसुंधरा मॅडम? सर माझं नाव बोशुंधरा आहे. तुम्ही जर मला बोशुंधरा म्हणाल तर नक्की घेईन. बोशुंधरा? हा. बोशुंधरा मॅडम, तुम्ही टॉय कॉबे हॉबे सर. समजाय ना? हा. म्हणजे थोडं थोडं माझा बॅचमेट होता. एक चला चला चला. चला झोपायला चला, खूप उशीर झालाय. तुमच्याशी बोलतो मॅडम, चला. झोप नाही लागत रे. माझंही असंच व्हायचं. परीक्षेच्या दिवसात टेन्शनमुळे झोपच लागायची नाही. मग ठरवायचो एकदा परीक्षा संपली ना की एक 18-1 तास ताणून देईन. तसं काही व्हायचंच नाही. परीक्षा संपली तरी झोप लागायची नाही. आय थिंक अचानक आलेलं रिकामपण ना मेंदूला सहन होत नाही. बघ ना, इतके महिने आपण स्ट्रेस मध्ये आहोत. भीतीची आपल्याला सवय झाली आहे श्रद्धा. त्यामुळे हे सगळं संपलंय. हे आपल्या मेंदूपर्यंत अजून पोचलेलंच नाहीये. हे सगळं खरंच संपलंय? मला कळत नाहीये, आपल्यावरचं हे सावट सरलंय की अजूनही आहे? ऐक, खरं सांगू, मला हा विचारच करायचा नाही. मी बाजूला ठेवला हा विचार. हे सगळं आपल्या बरोबर झालंय हे मी अजून प्रोसेसच करू शकत नाही. चारू किलोवर होती आणि माझ्याबरोबर अशी का वागली? ठीक आहे, माझ्यामुळे तिची नोकरी गेली, तिच्या मनात काहीतरी असेल माझ्या विरुद्ध. पण तुम्ही काय केलं? तू, आई बाबा आणि साऊने काय बिघडवलं होतं तिचं? श्रद्धा, मला ना
फक्त हा आणि हाच प्रश्न विचारायचा होता तिला. ती गेल्याचं दुःख नाही, मला हा प्रश्न विचारता नाही आला ना याचं दुःख आहे मला. भोसलेला असं वाटतंय चारू अजून मेली नाहीये. डेड बॉडी सापडली ना आता. तो कन्व्हिन्स नाहीये, पण त्याला वाटतंय काहीतरी गडबड आहे. जी डेड बॉडी सापडली आहे ती चारूची नाहीये. माहित नाही मला, पण त्याला असं वाटतंय. पण त्याला काही ना काहीतरी वाटतच असतं. तू नको विचार कर. ऐक ना, हे सगळं खोटंच असायला हवंय. चुकून हे खरं निघालं तर आपल्यावरचं साऊवरचं संकट अजूनही टळलेलं नाहीये. धडाकेबाज पोलीस ऑफिसर एसीपी भूषण शेरेकर यांना मुंबईतील सर्वात मोठं ड्रग रॅकेट उद्ध्वस्त केल्या प्रकाराने सत्कार. फक्त सत्कार नाही, पैठणी पण देणार, नथ पण देणार आणि त्या पैठणीवर एक नाचणारा मोर पण असणार. सर काही बोलता तुम्ही दात काढू नको चमदाडे. तुला काय नारळ द्यायची वेळ आली का? त्याचं काय कौतुक करते तू? सर मी बस ओरडता मला. हॅलो, येस सर. ओके ओके, थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. वाचला, हॉस्पिटलमधून फोन होता. झेले आउट ऑफ डेंजर आहे. वाचला. वाचला नाही, जेले अडकला. डोकं दुखणं वगैरे कमी झालंय का तिचं? मधून मधून दुखतंय असं म्हणतेय. बाकी तशी ठीक आहे रे, पण खात नाहीये ती अजिबात. म्हणजे भूकच लागत नाहीये तिला. आता खाल्लं नाही तर त्या औषधांचा परिणाम कसा होणार? अरे पण एवढ्या गोळ्या आहेत, तोंडाला चव पण नसेल तिची. काय खाईल ती बिचारी? मला सुद्धा हे असंच होतं. हो, म्हणजे भाषा गेल्यानंतर मला सुद्धा भूक लागत नव्हती. म्हणजे भूक लागायची, पण अन्नाचा घास घशाखाली उतरतच नव्हता. मला असं वाटतं नाही, साऊचा हा प्रॉब्लेम सायकोलॉजिकल आहे. अर्थातच. अगं मग तू त्या डॉक्टर निलंजनाला का भेटत नाहीयेस? शी इज रिअली गुड. अरे अभय, तुला सांगतो, भाषा गेल्यानंतर ना मला ना असं सुसायडल थॉट्स येत होते. मला जगावंसंच वाटत नव्हतं. परत एकट्याने आयुष्य जगायचं मला नको वाटत होतं रे. मला असं वाटत होतं की जीव द्यावा. पण डॉक्टर निलंजनाने मला खूप मदत केली. त्यांनी मला ह्या सगळ्यातनं बाहेर काढलं. नाही, आम्हाला पण भेटायचं आहे त्यांना. अगं मग कसली वाट बघतेस? लवकर भेट ना. मी तर तुला नंबर पण दिलाय तिचा. मला एक शंका आहे. म्हणजे ती शंका आहे काय माहिती नाही मला. मला काय वाटतं माहिती आहे, आता साऊ कम्फर्टेबल आहे कारण आम्ही आजूबाजूला आहोत, ओळखीची माणसं. अनोळखी व्यक्ती, अनोळखी जागा बघितल्यावर ती कशी रिॲक्ट करेल, घाबरेल, ओरडेल, चिडेल, काय करेल ना माहिती नाहीये प्रसाद. म्हणून म्हणतो प्रसाद, थोडं थांबूया, घाई नको. नाही बाबा, भोसले साहेब. साहेब, मी हिम्मत खत्री, नताशा रावचा बॉयफ्रेंड. ते माहितीये मला. तू इथं काय करतोय? ओळखीचं एक जण ऍडमिट होतं, त्यांनाच भेटायला आलो. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करणारच होतो. ते पेपर आणि न्यूज मध्ये बघतोय ना, किल्वरचं काय प्रकरण आहे साहेब? आणि नताशा यामध्ये कशी अडकली? तिला कोणी मारलंय हे कळलं का साहेब? विषय असा आहे ना की तुला त्या डार्विनच्या उत्पत्तीपासून सगळं सांगावं लागेल. काय नाही ना तुला? नाही साहेब. माझा पण एक असा जवळचा नातेवाईक आहे, त्याला भेटून येतो, तुला भेटतो. ओके सर. अगं साऊ, हळू वळा, हळू. नको थांबायला. मी ऐकलंय तुमचं बोलणं. बाबा, तुम्ही माझ्या बरोबर असताना मी कोणाशी काही बोलू शकते.
तुमच्या समोर बोलायला आता मला कसलीच भीती वाटत नाही. साऊ ऐक, अनोळखी व्यक्ती आहे, अगदी अनोळखी. सगळं पहिल्यापासून सांगावं लागणार डिटेलमध्ये. खूप त्रास होईल तुला. आपण नंतर जाऊया म्हणून म्हणतो. मला चालेल बाबा, मी करेन सहन. पण मला यातून बाहेर यायचंय. आईशी पण मी बोलले होते. प्रसाद काका आपण पण बोललो ना त्या दिवशी. हे जे काही झालंय ना माझं, बाहेर निघायचंय यातून. मी बोलेन डॉक्टरांशी. आय एम रेडी. शी इज रेडी. आहे का ओळख? काय झेलोबा, काय अवस्था झाली? हा, तुला खतरनाक समजत होता ना तू स्वतःला. काय झालं? एक लक्षात आलं का तुझ्या? ही माणसं जर कस्टडी मध्ये जाऊ, तिथं तुला काहीतरी विषारी खाऊ घालून तुझी ही अवस्था करू शकतात ना. तर ही माणसं लय डेंजर आहे. हे काय पण करू शकतात. मला लॉजिकच कळत नाही रे. हा म्हणजे ज्या माणसांसाठी तू एवढा जीव तोडून सगळं खरं स्वतःकडे दाबून ठेवलंय, त्या माणसांना तुझी किंमतच नाही रे. सांगतोय तुला, किलवर बद्दल काय काय तुला माहितीये बाबा, सगळं आम्हाला सांगून टाक. पोलिसाचा शब्द आहे हा, विजय भोसलेचा शब्द आहे. तुझ्या प्रोटेक्शनची जबाबदारी आमची, आणि आमचा शब्द हा खरा असतो. आमचा तुमच्यासारखा नसतो शब्द. आता खुद्द वेंगसरकर साहेब पण म्हणाले ना हेच. नाही, आमचा झेले या टार्य. काय झालं? लटकला ना इकडे. समजून घे बाबा, ती माणसं एवढी डेंजर आहे ना, ती तुला बाहेर तर जगू देणारच नाही. आता तू पोलिसांमध्ये असताना पण घाबर, आत पण तुला ते जिवंत राहू देणार नाही. ऐक, जे काय खरं आहे ते सांगून टाक. साऊ, काय करतेस? हे काय, तू खाल्लं पण नाहीयेस नीट बाळा. नको, बस झालं मला. असं खाण्याकडे दुर्लक्ष करू नकोस. आता बरी कशी होणार तू लवकर? आई सगळे हेच बोलताय. तू तरी काहीतरी वेगळं बोल ना. सारखं आपलं कशी बरी होणार, कशी बरी होणार, हे ऐकून ऐकून अजून आजारी असल्यासारखं वाटतं. प्लीज काहीतरी वेगळं बोल. ओके ओके ओके, बोल, काय बोलूया सांग. माझ्या काही प्रश्नांची उत्तरं देशील? हो, विचार की. ताई, मी इथे नव्हते तेव्हा नक्की काय घडलं? मला कोणीच काही सांगत नाहीये. मला असं खूप वाटतंय की काहीतरी मेजर घडून गेलं. त्या दिवशी आजी आजोबांनाही बोलताना पाहिलं. आई बाबाही बोलत असतात, पण मी आले ना की सगळे विषय बदलतात. प्लीज ताई सांग ना, काय लपवतायत सगळे? सौ अगं, लपवण्यासारखं काही घडलेलं नाहीये खरंच. आणि काही सिरियस गोष्टी घडल्या, ऑब्व्हियसली तू घरात नसल्याचे परिणाम होते ते. पण आता तू आलीयस की नाही, आता सगळं नीट होणार. होतंय नाही बघ, बियॉन्ड रिपेअर कुठलंही डॅमेज नाहीये. सो चिल. भाषा मावशी, झेले, तो आता बॉजाला शिवून आलाय म्हणून तुला विचारतो. ते खरं आहे का रे? मरायच्या 5-7 सेकंद आधी माणसाला अख्खा जीवनपट असं नजरेसमोरून जाताना दिसतो. तो पिक्चर पाहिला तू? तुझ्याच आयुष्याचा पाहिला असेल तर त्यातला हा सेगमेंट जो
जो काय तू विसरला, तू जरा रिकलेक्ट कर, पटकन सांग ना बाबा. तुझ्या पण साठी सोपं ना, आमच्यासाठी पण सोपं ना. नाही जेले, माझ्यापासून नजर चोरून तू जिथं लावली ना तुझी नजर, तिथंच टांगतील हा तुला हे. बस मग लटकत नताशा राव सारखं.